मिशन योजना संपूर्ण देशभरामध्ये राबवायला एकाच वेळेला सुरुवात झाली आणि जल जीवन मिशन योजना राबवत असताना त्याच्यामध्ये सोर्स आणि डिस्ट्रीब्युशन पाईपलाईन, स्टोरेज टँक आणि हर घर जल ही संकल्पना राबवायला सुरुवात केली। याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपण म्हणताय तसं की कंत्राटदारांनी ही कामं रखडवलेली आहेत। याचा पाठपुरावा आमदार महेश बालदीजी या ठिकाणी आहेत, मी आहे, आम्ही पनवेल तालुक्यामध्ये घेतला आणि त्या अनुषंगानं ज्या योजना रखडल्या, कंत्राटदार कामं करत नसतील तर ते कंत्राटदाराला बदललं पाहिजे, अशा कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, अशा मागण्या केल्या। काही ठिकाणी कामं ही सुरू व्हायच्या टप्प्यावर होती, त्या ठिकाणी त्यांना मुदत दिली। पुन्हा तुम्ही म्हणताय तसं काही ठिकाणी असं घडलं की त्याला मुदत मागितली त्यांनी, पण त्या मुदतीचा त्यांनी योग्य वापर केला नाही, पण शेवटी त्याला ब्लॅकलिस्ट करायला लागलं। त्यामुळे अशी कामं रखडलेली आहेत। आपण 17 ठिकाणी म्हणताय, ती स्थिती नाही। 80 पेक्षा जास्त ठिकाणी या योजना पूर्णत्वाच्या टप्प्यावरती आहेत। ज्या ठिकाणी कामं पूर्णपणाने रखडली त्याला रिटेंडर करायला लावलंय आणि ज्या ठिकाणी ऑगमेंटेशन पण करायची गरज आहे, त्या ऑगमेंटेशन सुद्धा सुरू आहे।